वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा TATसाठी आपण पुन्हा काही मराठीचे मोस्ट IMP प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2साठी हे बघा 2013 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे मराठी भाषेचे आणि जशी कठीण्य पातळी आहे मित्रांनो तशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण आपण जे प्रश्न सतत पाहत आहोत जवळपास हे आमची व्हिडिओ क्रमांक 9 आहे मित्रांनो आणि MPSCच्या पुस्तकातून आपण अतिशय सिलेक्टेड प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ काय आहे वेळेत पाहायला मिळेल. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे तेलुगू, पोर्तुगीज, कानडी किंवा फारसी. तर हे बघा मित्रांनो भाकरी हा शब्द जे असणार आहे ते कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 2024च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र देणार किंवा कोणते पत्र पाठवणार अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. 4 ऑप्शन लिहिलेले आहे की अभिनंदन पत्र, निमंत्रण पत्र, आभार पत्र किंवा तक्रार पत्र. तर हे बघा मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपण या ठिकाणी पत्र लिहित आहोत मित्रांनो. जर तुम्ही प्रमुख अतिथी संदर्भात पत्र केव्हाही लिहिणार तर त्याला आपण निमंत्रण पत्र कधीही म्हणू नये, त्याला आपण आभार पत्र म्हणू. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 काय आहे परीक्षेत उत्तर लावला होता मित्रांनो, परंतु जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न हे बघा प्रमुख अतिथी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर त्यांचे स्वागत व सन्मान करण्यासाठी आपण आभार पत्र लिहितो अशा प्रकारे काय आहे मित्रांनो या ठिकाणी आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहू शकतो. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे मित्रांनो. एक शब्द दिलेला आहे यथा न्याय या समासिक शब्दाचा विग्रह कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे यथा न्याय या शब्दाचा विग्रह केल्यानंतर कोणता शब्द तयार होणार आहे अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. न्यायसाठी, न्यायाप्रमाणे, न्यायापर्यंत किंवा न्यायाशिवाय अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि यथा न्याय म्हणजे काय, न्यायप्रमाणे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न दिलेला आहे की पुढील पैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती. आता हे बघा मित्रांनो 4 समूहदर्शक शब्दांची जोडी या ठिकाणी दिलेली आहे आणि यापैकी आपल्याला अयोग्य जोडी कोणती अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे मडक्यांची उतरंड, प्रवाशांची झुंबड. तर हे बघा मित्रांनो प्रवाशाची झुंबड हे काय असणार आहे बरोबर असणार आहे. नाण्यांची चवड किंवा गवताच्या भारा या सुद्धा ठिकाणी काय आहे मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे. आणि मडक्यांची उतरंड हे सुद्धा काय आहे बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. नाण्यांची चवड पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण की या ठिकाणी अयोग्य जोडी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. हे बघा अलंकार संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता की कृष्णासम पाठी राखा माझ्या बंधुराया वरील ओढीतील अलंकार कोणता. हे बघा मित्रांनो एक ओढ दिलेली आहे या ठिकाणी आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणता अलंकार आहे कृष्णासम पाठी राखा माझ्या बंधुराया या ओढीत अलंकार कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे उपमा, अनुप्रास, उत्प्रेक्षा किंवा यमक अलंकार. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे अलंकार वापरलेला आहे त्याला आपण उपमा अलंकार असे म्हणू कारण की कृष्णासम पाठी राखा माझ्या बंधुराया स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा
स्पष्टीकरण दिलेलं आहे की येथे बंधुराया कृष्णासारखा असे स्पष्टपणे तुलना केली आहे. सम हा शब्द उपमा दाखवतो. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की पुढीलपैकी ओष्ठ वर्ण कोणता. तर बघा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. ओष्ठ वर्ण कोणते असतात, तर प, फ, ब, भ, म हे काय आहे मित्रांनो, ओष्ठ वर्ण आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी पुन्हा अलंकार संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. संत म्हणती सप्त सदे सहवासे सख्य साधूशी घडते. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, वाचायला जरी कठीण वाटत असेल तरी सोपा प्रश्न आहे की या ओळीतील अलंकार कोणता. तर हे बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, अशा प्रकारे एक ओळ दिलेली आहे आणि अलंकार विचारलेला आहे. यमक, अनुप्रास, उपमा किंवा उत्प्रेक्षा 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, स या वर्णाची वारंवार पुनरुक्ती होत आहे आणि ज्या वेळी वर्णाची पुनरुक्ती होते मित्रांनो त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि वारंवार परीक्षेत विचारले जात आहे अशा प्रकारचे प्रश्न की केशवसूत कोण, कुसुमाग्रज कोण, केशव कुमार कोण. तर हे बघा, कन्फ्यूज होण्याचे काहीच कारण नाही, कारण या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, अत्रे, दामले, गडकरी किंवा विष्णू वामन शिरवाडकर. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे केशवसूत आहे मित्रांनो ते दमले असणार आहे, कृके दमले. ओके, कृष्णजी केशव दमले यांचे पूर्ण नाव आहे, हे आपले असणार आहे केशवसूत. कोण असणार आहे, केशवसूत. ओके मित्रांनो, आता अत्रे कोण आहे, अत्रे असणार आहे मित्रांनो केशव कुमार. अत्रे कोण, तर केशव कुमार. ओके, आणि यानंतर कुसुमाग्रज म्हणजे आपला विवा शिरवाडकर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव अत्रे, कृष्ण केशव दामले अशा प्रकारे यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. आणि प्रोके अत्रे हे जे असणार आहे ते केशव कुमार, कृके दमले म्हणजे केशवसूत आणि विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. ओके, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर कोणते, तर ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की मराठीतील आद्य ग्रंथ कोणता, हे शब्द असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, मराठीतील आद्य ग्रंथ म्हणजे कोणता, तर ऑप्शन क्रमांक 2 लीळाचरित्र किंवा लीळाचरित्र आपला काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न जो की 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय. तर हे बघा मित्रांनो, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर असेल मित्रांनो वसंत नारायण मंगळवेढेकर. यांचे पूर्ण नाव काय आहे, वसंत नारायण मंगळवेढेकर. यांनी बाळांसाठी गाणीच गाणी म्हणजे यांनी बालकविता खूप लिहिलेली आहे मित्रांनो आणि बाळांसाठी गाणीच गाणी, चॉकलेटचा बंगला इयत्ता 9वी आंतरभारतीच्या पुस्तकामध्ये यांचं पूर्ण स्पष्टीकरण जे आहे काय दिलेलं आहे. वसंत नारायण मंगळवेढेकर यांच्या आबाळ मित्रो, तोंडली रामच्या चतुर्य कथा हे सगळे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे जाऊन तुम्ही आमच्या टेलिग्राम और व्हाट्सअप चैनल सुद्धा ज्वाइन करू शकता. दोस्तों, हिंदी के जो लाइव क्लास है हमारे, आप हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप ग्रुप को ज्वाइन कर देख सकते हैं. पाऊया पुढचा प्रश्न. देखिए दोस्तों, हिंदी स्टडी मटेरियल को लेकर हम आपके लिए कुछ विशेष ऑफर यहाँ पर लेकर आए हैं, क्योंकि बार बार हम आपको इसके बारे में बता रहे हैं. दोस्तों, यहाँ पर स्पेशल ऑफर इस तरीके से आपके लिए रहने वाला है कि हमने जो है हिंदी के नोट्स यहाँ पर तैयार किए. दोस्तों, आप देख सकते हैं जिसकी प्राइस 199 है. बस 52 पेज की ये नोट्स है दोस्तों. बहुत शॉर्ट नोट्स जो है हमने TAT परीक्षा के लिए बनाई और हम आपको बता रहे हैं कि हिंदी के लिए सिर्फ और सिर्फ आपने इतना पढ़ना है दोस्तों. साथ ही साथ हमारे क्वेश्चन सेट और वीडियो आपके लिए बिल्कुल फ्री मिलने वाले हैं. रोजाना हमारा जो हिंदी का क्लास होता है वो 9 बजे होता है दोस्तों. 199 रुपये में आपको सिर्फ और सिर्फ नोट्स मिल जाएंगे दोस्तों, हिंदी पेपर 1 और पेपर 2 के लिए. साथ ही साथ अगर आप हिंदी के पेपर क्वेश्चन सेट खरीदना चाहते हो दोस्तों तो उसकी भी प्राइस आपको 199 रुपये मिलेंगी. और साथ ही साथ अगर आप क्वेश्चन पेपर 2 खरीदना चाहते हो दोस्तों तो उसकी भी प्राइस आपको 199 रुपये मिलेंगी. अगर आप एक से बढ़कर 2 चीज़ें लेते हो तो 299 में आपको कॉम्बो पैक के तहत 2 चीज़ें मिल जाएंगी दोस्तों. 2 से बढ़कर अगर आप 3 चीज़ें लेते हो तो 399, और 3 से बढ़कर अगर आप 4 चीज़ें लेते हो तो 499 में आपको ये सारा का सारा डेटा मिल जाएगा दोस्तों.
क्वेश्चन पेपर की खासियत ये है कि इसमें जो प्रश्न डाले गए दोस्तों वो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा के प्रीवियस ईयर क्वेश्चन, और भारत में जिस तरीके से टीईटी की परीक्षाएं होती है, आप यूपी टेट की बात करोगे, आप एमपी टेट की बात करोगे, आप हरियाणा राजस्थान टेट की बात करोगे दोस्तों, तो ये तमाम टेट की परीक्षा को एकत्रित कर हमने इंपॉर्टेंट क्वेश्चन सेट बनाए हैं दोस्तों। और हम आपसे वादा प्रॉमिस लेते हैं कि हमारे चैनल के बाहर हिंदी का एक भी प्रश्न नहीं आएगा दोस्तों। इसलिए हम आपको बता रहे हैं कि अगर आपको 25 नंबर हिंदी में हासिल करना चाहिए तो आपको ये नोट्स और क्वेश्चन सेट जो है दोस्तों अवश्य परचेस करना चाहिए। साथ ही साथ बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के नोट्स भी जो है दोस्तों हमने यहाँ पर क्या है, सॉरी, क्वेश्चन सेट जो है हमने यहाँ पर क्रिएट किए दोस्तों। यहाँ पर भी आपको 10 क्वेश्चन पेपर देखने के लिए मिलेंगे, जिसका प्राइस जो है 199 है। अगर आप कॉम्बो पैक में लेते हैं दोस्तों तो 299 में आपको कोई भी 2 चीजें मिल जाएंगी, 399 में 3 और 499 में चारों चीजें आपको क्या है दोस्तों हम प्रोवाइड कर देंगे। लेकिन जितना भी डेटा हमारे पास है दोस्तों क्वालिटी डेटा है, आप इसको पढ़कर डेफिनेटली पास हो जाएंगे दोस्तों। ये बार बार हम वीडियो में कह रहे हैं, हर वीडियो में कह रहे हैं। और देखिए, इसको परचेस करने के लिए आपको क्या करना है, सिंपली दोस्तों एक व्हाट्सअप नंबर आपको यहाँ पर नजर आ रहा है, इस पर आपको कॉन्टेक्ट करना है दोस्तों। ये तमाम सामग्री आपको जो है पीडीएफ के तौर पर मिलेंगी। व्हाट्सअप पर आपको जो है दोस्तों एक क्यूआर कोड भेजा जाएगा, उस पर पेमेंट करने के बाद जस्ट आपको क्या है, हमको पेमेंट की स्क्रीनशॉट दे देनी और तुरंत जो है आपको ये तमाम सामग्री जो है दोस्तों उपलब्ध करके दी जाएगी। पाहूया पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की विपत्काल या शब्दाचे योग्य विग्रह कोणता, अशा प्रकारे काय आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा, वेगवेगळ्या प्रकारे विपत्काल याचे म्हणजे विग्रह केलेला आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विपदकाल। विपदकाल काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 मध्ये इथे मित्रांनो अंडरलाइन केलेला आहे ते हा शब्द काय आहे, अधोरेखित शब्द आहे। विचारलेला आहे की ते पुस्तक आहे, अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता। आता हे बघा मित्रांनो, ते पुस्तक आहे म्हणजे कोणता सर्वनाम आहे, तर दर्शक सर्वनाम आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, आता सामान्य रूप कोणते, 4 ऑप्शन, 4 काय मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, आचा काय होऊन जातो, आचा या होऊन जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 घोड्या काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की गावाच्या डॅश डॅश येऊन सर्वजण विजेवरची वाट पाहत होते, अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, वेशीवर, सीमेवर, सरहदीवर किंवा चतुः सीमेवर। तर बघा, गावाच्या वेशीवर येऊन म्हणजे पर्याय क्रमांक 1 सर्वजण विजेवरची वाट पाहत होते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता, सोपा प्रश्न आहे। उपसर्ग घटित शब्द कोणता, अशा प्रकारे काय आहे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पुढे लागतो म्हणजे वर्ण आणि प्रत्यय म्हणजे शेवटी लागलेला। ओके, उपसर्ग घटित शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे, वेदना, अपहार, अवकृपा, अनुक्रमा। तर हे बघा मित्रांनो, उपसर्ग घटित शब्द कोणता नाही असा प्रश्न आहे, तर वेदना काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। वेदना जे असेल मित्रांनो आपला या ठिकाणी काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा पुढचा प्रश्न, 1 मिनिट मित्रांनो, खूप मेसेज येत आहे कंटिन्यू। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की मी आंबे आणून आधी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा, अशा प्रकारे काय आहे आपला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, रीती भविष्यकाळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ। तर हे बघा मित्रांनो, बरोबर उत्तर काय असेल तर पूर्ण वर्तमान काळ असेल, कारण की मी आंबे आणून आधी घालून ठेवलेत ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की उपसर्ग घटित शब्द ओळखा। 4 ऑप्शन दिलेला आहे, उपसर्ग घटित शब्द कोणता, कुसंगती, कुमार, कुडी किंवा कुडवणी। तर हे बघा मित्रांनो, कुसंगती काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी कोणता, तर कुसंगती उपसर्ग घटित शब्द इथे असणार आहे। प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की प्रत्यय घटित शब्द शोधा। आता हे बघा मित्रांनो, प्रत्यय घटित शब्द कोणता, ऐन वेळा, निराकर, पडसाद किंवा दिमाखदार। तर हे बघा मित्रांनो, प्रत्यय घटित शब्द दिमाखदार या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19,
प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की जलावतरण या संधीच्या विग्रह ओळखा. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की जलावतरण या संधीच्या योग्य विग्रह ओळखा. अशा प्रकारे तुम्हाला काय आहे एक प्रश्न प्रत्येक वेळी परीक्षेत विचारला जात आहे. तर हे बघा जल प्लस अवतरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की भाववाचक नसलेले नाम ओळखा. सामान्य नाम आणि भाववाचक नाम संदर्भात सुद्धा प्रत्येक वेळी जे आहे ते प्रश्न विचारला जातो. भाववाचक नसलेले नाम ओळखा. शौर्य, कटुता, गोडावा, कार्य. तर हे बघा मित्रांनो शौर्य, कटुता, गोडावा हे सर्व काय असणार आहे भाववाचक नाम या ठिकाणी दिलेले आहे. परंतु कार्य हे काय आहे भाववाचक नसलेले नाम म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मराठीच्या एमपीएससीच्या पुस्तकातून आपण टॉप 20 क्वेश्चन पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या. कारण की आमचे जे प्लेलिस्ट आहे मित्रांनो TET 2025 साठी ते तुमच्यासाठी फ्री आम्ही तयार केलेले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.